आमदारांच्या अपात्रतेबाबत शिंदे गटाची पुन्हा हायकोर्टात धाव। तातडीच्या सुनावणीची विनंती। उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करण्यासाठी भरत गोगावलेंची याचिका। आमदार अपात्र न करण्याच्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निर्णयाला आव्हान। आमदारांचा कार्यकाळ संपण्याआधी सुनावणी घेण्याची गोगावलेंची विनंती। मात्र शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून तातडीच्या सुनावणीवर आक्षेप। सुनील केदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी दुपारनंतर। केदार यांचे वकील कोर्टात अनुपस्थित असल्याने दुपारनंतर सुनावणी होण्याची शक्यता। राज्यामध्ये यंदा बहुरंगी लढती होणार असून महायुतीला 165 जागा मिळतील। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा दावा। अजित पवारांची राष्ट्रवादी तिसरी आघाडी करणार नाही, महायुतीमध्येच लढणार, हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य। ठाकरे गटाकडून नाशिकात विधानसभेसाठी चाचपणी सुरू। नाशिक जिल्ह्यात 5 ते 6 जागांवर ठाकरे गटाचा दावा। जिल्ह्यातल्या सर्व 15 मतदारसंघांचा उद्धव ठाकरे गटाकडून आढावा। मुंबई लुटणाऱ्यांना मनसेची मदत। काही जण बोलतात एक आणि करतात एक। खासदार संजय राऊतांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टोला। राज ठाकरेंना महायुतीमध्ये आणू, त्यांच्याशी बोलणं होईल तेव्हा त्यांचं मतपरिवर्तन होईल, मंत्री दीपक केसरकर यांचं वक्तव्य। अनिल देशमुखांचा मुलगा त्यांच्याच मतदारसंघातनं लढण्यास इच्छुक। या घडामोडीपासून सर्वांचं लक्ष विचलित करण्यासाठी अनिल देशमुखांचे देवेंद्र फडणवीसांवर आरोप। आशिष देशमुखांचं अनिल देशमुखांच्या टीकेवर प्रत्युत्तर। दाभोलकर हत्या प्रकरणातल्या आरोपींची हायकोर्टात याचिका। पुणे सत्र न्यायालयानं सुनावलेल्या शिक्षेला हायकोर्टात आव्हान। हायकोर्टानं सुनावणीसाठी याचिका दाखल करून घेतली। अमरावतीमध्ये ठाकरे गटाचे दिग्गज नेते गजू पाटील वाकोडे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत झाला प्रवेश। मराठा आरक्षण लढ्यासाठी आता वैचारिक अभियानाची सुरुवात होणार। अखिल भारतीय छावा संघटना अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांची घोषणा। येत्या 5 ऑगस्टपासून तुळजापूरमधून या अभियानाची सुरुवात होणार। राज्यामध्ये कांदा महाबँक सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। अणुऊर्जेच्या माध्यमातून प्रक्रिया करून साठवणुकीची सोय केली जाणार। कांदा महाबँक स्थापन करण्यापेक्षा कांद्यावरील 40% निर्यात शुल्क कमी करा। राष्ट्रवादीच्या आमदारांची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मागणी। निर्यात शुल्क कमी केल्यास शेतकऱ्यांना फायदा, अशी आमदारांनी मागणी केल्याची सूत्रांची माहिती। लाडकी बहीण योजनेवरच्या अर्थविभागाच्या आक्षेपावर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची कडाडून टीका। कर्मचाऱ्यांना योजनेचा भार उचलायचा नाही, मुनगंटीवारांची तंबी। योजनेचा निधी महिलांनी खर्च केल्यावर बाजारात उलाढाल वाढेल असाही विश्वास व्यक्त। कर्जाचा बोजा आहे म्हणून योजना राबवायच्या नाहीत असं काही नसतं। अर्थविभागाच्या आक्षेपावर शिवसेनेचे खासदार नरेश मस्केही तुटून पडले। मराठवाड्यावर दुष्काळाचं सावट। 2 महिन्यानंतर सुद्धा मराठवाड्यातली धरणं कोरडीच। आजच्या घडीला मराठवाड्यात केवळ 14% पाणीसाठा। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं निरास्नान झाल्यानंतर वारकरी आक्रमक। फक्त पुढच्या वेणेकरांना पादुकांचं दर्शन दिलं, मात्र रथामागे चालणाऱ्या वारकऱ्यांना पादुका दर्शन न दिल्यामुळे वारकऱ्यांचा रस्त्यावरच ठिय्या। बारामतीमध्ये अजित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कुस्त्यांच्या जंगी सामन्यांचं आयोजन। 28 तारखेला देशातील नामांकित कुस्तीगिरांच्या उपस्थितीत रंगणार भव्य असा कुस्त्यांचा सामना। सलमान खानच्या घरावर फायरिंग करण्याआधी अनमोल बिश्नोईचा आरोपींसमोर इन्स्पिरेशनल स्पीच। चार्जशीटमध्ये नोंद। भाषण देऊन गोळीबारासाठी प्रोत्साहन दिलं। 25व्या कारगिल विजय दिनाच्या निमित्तानं शहीदांना मानवंदना। कारगिल युद्ध स्मारकाला भेट देत पंतप्रधान मोदींनी शहीदांना वाहिली आदरांजली। पाकिस्तान इतिहासातून काहीही शिकला नाही, मोदींची पाकिस्तानवर टीका। तर दहशतवाद्यांचे मनसुबे कधीच यशस्वी होणार नाहीत। आमचे जवान दहशतवादाला पूर्ण ताकदीनं ठेचून काढतील, मोदींचा दहशतवाद्यांना इशारा। कारगिल विजय दिवसाच्या निमित्तानं कारगिल युद्ध स्मारकाला शहीदांच्या कुटुंबांकडूनही अभिवादन। यावेळेला पंतप्रधान मोदींनी शहीदांच्या कुटुंबियांची घेतली भेट। कारगिल युद्धातल्या शहीदांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडूनही स्मरण। कारगिल विजय दिवस हा वीर जवानांच्या शौर्याचं अतूट प्रतीक। त्याग,
समर्पण आणि बलिदानाचा कधीही विसर पडणार नाही. अमित शहांची मानवंदना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.